नमस्कार. चेतना व्यसनमुक्ती केंद्राला यायचं कसं? अतिशय सोपं आहे. चेतना व्यसनमुक्ती केंद्र हे नागपूर धुळे ह्या रस्त्यावरती आहे. हे जळगावपासून 5 किलोमीटर अंतरावर. तुम्ही जळगाव सोडलं आणि आपण धुळ्याकडे जायला निघालो की तुम्हाला 5 किलोमीटर नंतर चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा बोर्ड दिसेल. आणि हो, तिथे पोद्दार शाळा आहे आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे शेजारी जलाराम बाप्पा मंदिर देखील आहे. म्हणजे चेतना व्यसनमुक्ती केंद्राला येणं अतिशय सोपं आहे. जर का तुम्ही बसने येत असाल तर बस स्टँडपासून 6 किलोमीटर अंतरावर चेतना व्यसनमुक्ती केंद्र आहे. रेल्वे स्टेशनला जर तुम्ही आले असाल तर स्टेशनपासून 8 किलोमीटर अंतरावर चेतना व्यसनमुक्ती केंद्र आहे. कुठल्याही ऑटोवाल्या बांधवाला जर तुम्ही सांगितलं की चेतना व्यसनमुक्ती केंद्राला जायचं आहे तर तो म्हणणार नाही की कुठून जायचं म्हणून. त्याला माहिती आहे, पक्क माहिती आहे की चेतना व्यसनमुक्ती केंद्र आहे कुठे. तर आणि तुम्ही जर कारने येत असाल, इकडून येत असाल, तुम्ही अकोल्याकडून येत असाल, अमरावतीकडून येत असाल, बुलढाण्याकडून येत असाल तर अजिंठा चौफुली लागते. जळगावला एंट्री केली की अजिंठा चौफुली व्हेरी फेमस. आणि तिथून तुमचा प्रवास एक 7-8 किलोमीटरचा आहे. सरळ यायचं आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्राची जे काही 2-3 नंबर्स आहेत ते कंटिन्यू सुरू असतात. कंटिन्यू म्हणजे काय, रात्री 2ला पण जरी तुम्ही फोन केला ना, याच आवाजामध्ये तुम्हाला उत्तर येईल. हां हां बोला बोला. तर अगदी निसंकोचपणे तुम्ही फोन करू शकतात. हायवेला लागूनच चेतना व्यसनमुक्ती केंद्र आहे. हायवेला लागूनच चेतना व्यसनमुक्ती केंद्र आहे. तुम्हाला ह्या बांभुरी पुलाच्या अलीकडे पोद्दार शाळा आहे आणि या पोद्दार शाळेजवळच जलाराम बाप्पा मंदिर आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्र अगदी जवळजवळ आहेत. तर येत आहेत तुम्ही नक्कीच. हे चेतना व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनमुक्तीचे प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. याचं कारणच आहे की लोक येतात आणि व्यसनमुक्त होतात. धन्यवाद.